मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आता परवाच्या दिवशी ना जन्माष्टमीसाठी आम्ही इथे ना सांजाऱ्या करतो, म्हणजे सांजाऱ्यांचा फुलोरा। कोणी कोणी नवरात्रात पण करतात, नवरात्रात नवमीच्या दिवशी, कोणी 7व्या माळीला असं करतात। तर आम्ही जे मानभाव पंत असेल त्यांना माहिती असेल तर हे सांजाऱ्यांचा फुलोरा करतात, याला पण करतात, जन्माष्टमीला पण करतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। बघा आता आपण इथे 2 चमचे मी तूप घेते, छान तापू द्यायचं। त्याच्यामध्ये आता इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। आपले जे घरातले वाटी असते ना त्या वाटी, म्हणजे ते 100 ते 125 ग्रॅम असते, ते 1 वाटीचं प्रमाण 100 ते 125 अशा मी 2 वाट्या घेतलेल्या आहे। इथे हा रवा बघू शकता तुम्ही, बारीक रवा आहे, जाड नाही आहे, बारीक रवा घेतलेला आहे। आता हा आपल्याला मंद आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। याचा जोपर्यंत छान असा सुगंध येत नाही ना तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचा। हे बघा मस्त छान इथे मी मंद आचेवर भाजून घेतलीये, बघू शकता तुम्ही। हे बघा छान असा भाजून राहिला, आणि थोडा आहे ना बारीकच रवा घ्यायचा, कारण आपण जाड रवा जर घेतला ना मग थोडा असा कडकड लागतो तो, त्यामुळे थोडा बारीक पाहून घ्यायचा रवा, आणि लवकर भाजलाही जातो आणि खातानाही छान लागतो। हे बघा इथे आहे ना आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे, हे बघा मस्त भाजला गेलेला आहे। आता इथे ओळखायचं कसं, हॉलमध्ये जर बसलेला असेल ना कोणी, त्यांना बरोबर वास येतो, मग ते सांगतात आपल्याला वास यायला लागलेला आहे रव्याचा, मस्त असा। मग तेव्हा समजायचं रव्याचा छान असा सुगंध येतोय, म्हणजे आपला रवा भाजून तयार। तिथं गॅस बंद करते मी आणि एका ताटामध्ये काढून घेते। रवा काढून घ्यायचा आणि हा आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। हा पूर्ण थंड करून मग आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचा आहे। आता आम्ही इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी मी इथे गुळाचं प्रमाण 1 वाटी घेतलेला आहे। हे बघा चिरून घेतलेला आहे तो, म्हणजे बरोबर 1 वाटी भरतो। मग कधी पण गुळ आहे ना घालताना चिरून घाला, म्हणजे मग त्याचा अंदाज बरोबर येतो। ते थंड होऊ देऊ आपण। इथे मी 2 वाटी रवा घेतला होता ना आपण, आता इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। इथे तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण वापरू शकता, पण इथे पारंपरिक पद्धतीने करते त्यामुळे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। इथे मी थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते, थोडं घट्ट मळायचं, जसं आपण चपातीला करतो ना त्याच्यापेक्षा घट्ट करायचं, म्हणजे मग आपण ज्या पाऱ्या लाटू ना काय ना असं पातळ होणार नाही। नाहीतर मग काय होतं की त्याला पाणी सुटतं आणि मग ते पातळ होतं, मग ते वरचं असतं ना कोटिंग ते ना बरोबर येत नाही, मग आतमधलं सारण तर बरोबर असतं, पण हे मग पातळ असल्यामुळे मग ते फुटतात। मग आपण ज्यावेळेस तळायला घेतो ना त्यावेळेस मग ते फुटतात। त्या मैद्याच्या पण करतात, पण मी इथे ना गव्हाच्या पिठाच्या करते। फुलोरा करते मी अष्टमीचा, तुम्ही पण करतात का अष्टमी? करत असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, तुम्ही करता का मग फुलोरा? कोणी कोणी ना कडकनाथचा पण फुलोरा करतात,
पण आमच्या इथे ना पहिल्यापासून सांजा भरूनच करतात, त्याच्यामुळे मी असा करते. तुम्हाला अष्टमीचे सगळे व्हिडिओ येतील आता माझे. अष्टमी आलेली ना, आता उद्या परवाची अष्टमी आहे ना, त्याची तयारी चालू आहे माझी. हे बघा, आता इथे सगळं पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आपल्याला याला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे, तेल तूप वगैरे काहीच नाही, असंच मळून घ्यायचं चांगलं. थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे बघा, म्हणून मी एका साईडला पीठ पण घेतलेलं आहे. थोडं थोडं लावायचं, जास्त नाही लावायचं. चांगला आपला रवा पण थंड होतोय आता, चांगला छान पूर्ण थंड होऊ द्यायचा. तेव्हा मग त्याच्यामध्ये ना गूळ ऍड करायचा, नाही तर मग काय होतं की त्याला आहे ना पाणी सुटेल, मग सगळं खराब होईल होते. त्याच्यामुळे तो रवा आहे ना छान असा थंड होऊ द्यायचा. सगळं व्यवस्थित असं मळून घेते मी. असं मळून घ्यायचं. आता हे ना थोड्या वेळ मी 5 ते 10 मिनिटासाठी भिजायला ठेवते. गव्हाचं पीठ आहे ना, ते छान भिजलं की छान आपल्या फुलोऱ्याच्या सांजा मस्त येतात. ते भिजत ठेवते. हे बघा, इथे रवा छान आपला थंड झालेला आहे. तर यामध्ये मी हा गूळ आहे ना हा टाकून घेते. तो आहे ना आता हाताने छान असा मिक्स करायचा. हे बघा, वेलची पावडर पण टाकते मी इथे. कधी पण आहे ना ताजे वेलच्या असतात ना, हिरव्या वेलच्या, त्या काढून मग टाकायच्या, छान त्याचा स्वाद येतो. बघा, मी नेहमी सांगते तुम्हाला की वेलची अशी काढून मगच टाका, पावडर नका टाकू. पावडरीला एवढा स्वाद नसतो. असं हाताने ना चांगलं चोळून घ्यायचं, असं चोळून मग पूर्ण याला रव्याला चोळून घ्यायचा. हा गुळ आहे ना तो, मग त्याच्यामुळे असा चोळून घ्यायचा. असं चोळून घ्यायचा पूर्ण. छान हे झाला पाहिजे, मिक्स झाला पाहिजे. हे बघा, इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चमचे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण हा रवा आहे ना थोडा फुलला पाहिजे आणि मस्त छान असा मऊ होईल. मग तर आपण हे मिक्स करून घेऊ. असं आहे ना मिक्स करून घ्यायचा आणि एका बाउल मध्ये नाही तर वाटेमध्ये काढून घ्यायचा. मी याच्यातच मिक्स केलं होतं, कारण ताटात करता येते नव्हतं मला, म्हणून हे ना याच्यात काढून घ्यायचं. आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजायला ठेवायचा. रवा छान असा भिजून जाईल, मग छान असा आपल्या सांजाऱ्यातनं मस्त होतात. मग सांजा भिजला की मस्त लागतं खायला. नाही तर मग ते रवा आहे ना असा कोरडा आणि कचकच लागेल मला ते खायला. त्याच्यामुळे ना छान असा भिजू द्यायचा. आता हा आहे ना, हा छान भिजू देऊ आपण. हे बघा, इथे पीठ मस्त असं आपलं भिजलेलं आहे आणि सांजा पण छान भिजला. आता आपण आहे ना सांजाऱ्या लाटायला घेऊ. मी तेव्हा एक मोठा गोळा घेते. एक खटे 4 ते 5 अशा लाटून घेतल्या का मग तळायच्या. त्या अशा 1-1, 2-2 ने तळायच्या. आता आपण ही पारी ना लाटून घ्यायची. छान पातळ मस्त लाटायची, जास्त पातळ पण नाही लाटायची.
बघा हे पारे लाटून घेऊ आपण. बघा आता अशा आहे ना भरून घ्यायचं आपल्याला. असा हात लावायचा आडवा. हे आहेत ना मी एक खटे 3 ते 4 खटे 4 होते रात्यावर याच्यामध्ये. हे बघा अशा सांजा भरून घ्यायचा. हा तुम्हाला केवढा पाहिजे तेवढा भरा. कमी जास्त पाहिजे तेवढा भरून घ्यायचा. असं केलं ना वेळ पण वाचतो आणि पटकन होतो. मग त्या साईडला आहे ना याच्यात पाणी लावायचं. पाणी किंवा दूध काही लावू शकता तुम्ही. इथे आपण पाण्याचा वापर करतोय. शक्यतो पाणीच वापरतात. असं लावून घ्यायचं म्हणजे फुटणार नाही. मग त्या असं चौकून व्यवस्थित लावून घ्यायचं पाणी. आणि आता ही जी दुसरी लाटलेली आहे ना आपण ही पारी ही घ्यायची आहे बघा अशी. ही याच्यावर ठेवून द्यायची. हे बघा असं एक 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 व्यवस्थित असं दाबत चालायचं. खूप मस्त आणि पटकन पण होतात. वेळ वाचतो आपला. जास्त वेळ उभं राहायची गरज नाही पडत आपल्याला किचनमध्ये. बाकीचे पण कामं असतात. अष्टमी म्हटले की मग बाकीचेही कामं असतात. त्याच्यामुळे असं केलं की पटकन होतात. मग तर याला आपण माझ्याकडे हे याचं आहे सांजाव्यांचा साचा आहे. हा ही फिरकी बोलतात त्याला. ही भेटते तो कुठेही भेटेल. ही भांड्यांच्या दुकानात पण भेटते. खूप स्वस्त मिळते ही. असे घ्यायचे बघा. असं गोल आकार देत चालायचं आणि कापून घ्यायचं. थोडं लांबून घ्यायचं म्हणजे मग त्याला टच होणार नाही आणि फुटणार पण नाही. मग ते हे बघा कसं पटकन होतात ते बघा मस्त. हे बघा अशाच आता सगळ्या करून घेते मी. एखादा कागद नाही तर पेपर वगैरे नाही तर मग कपडा आथरा आणि त्याच्यावर ठेवून द्यायचा. पण झाकून ठेवायचा. नाही तर मग त्याला जवळ ती जर अशी पापडी जर आली ना मग ते ना तळायला गेलं की मग फुटतात. त्याच्यामुळे मग ते झाकून ठेवायचा. हे बघा आता या एवढे झाले आहेत ना 12 ते 13 झालेले आहेत. 13-14 झाले आहेत. आता हे आहेत ना मी पहिले तळून घेते. इथं मी आता तेल तापायला ठेवलं. तेल छान गरम पाहिजे तेव्हाच मग त्या तळतात छान. झालं तेल आपलं गरम. चला आता तेल गरम झालेलं आहे. तळायला घेऊ आता. हे बघा आता इथे तेल आपलं छान तळलेलं आहे. हे गरम झालेलं आहे. आता आपण आहे ना एक एक करून व्यवस्थित अशा सगळ्या या तळून घेऊ. हळूवार टाका. अंगावर उडायची शक्यता असते. तेल गरम आहे ना त्याच्यामुळे.
जेवढ्या तुमच्या कढईमध्ये मावेल ना तेवढ्या टाका. बघा कशा मस्त टम्म फुगू राहिल्यात. दाखवते कशा मस्त टम्म फुगल्यात बघा. इथे आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही भले मैदा वापरला तरी चालेल, पण काय असतं ना की पारंपरिक रेसिपी आहेत ना त्या आपल्या पारंपरिक पद्धतीने केल्या ना तरच छान लागतात. या गव्हाच्या पिठाच्याच करतात खरं तर, म्हणून मग आम्ही पण गव्हाच्या पिठाच्याच करतो. बघा छान अशा तळल्या गेलेल्या आहेत ते. अजून थोड्या लाल होऊ देऊ आपण. गॅस मी इथे पूर्ण कमी केलेला आहे. तेल छान तापलेलं आहे ना, मग गॅस कमी करून द्यायचा. हे बघा आता हे आम्ही काढून घेते. बघा किती छान झालेत बघा. इथे आता मी एक चाळणी ठेवलेली आहे. चाळणी घेतलेली आहे, त्याच्या खाली प्लेट आहे. जे एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जातं. बघ तेलकट अजिबात होत नाही. या खूप छान राहतात बघा. असं ठेवून द्यायचं. त्या पुढच्या आपण असंच तळून घेऊ. इथे आम्ही ना 21 सांजऱ्या असतात ना या, त्याचा फुलोरा बांधतो. 21 कोणी 11चा बांधतं, कोणी 10 हे 7 बांधतात, कोणी 11 बांधतात, कोणी 21 बांधतात. तर आम्ही ना 21 सांजऱ्यांचं बांधतो. त्याच्यामुळे मी आता इथे 21 सांजऱ्या पहिले करून घेते. हे बघा असं तळून घ्यायचं सगळं व्यवस्थित. मस्त छान तेल तापलेले. आता पटापट होतील. आता या बघा इथे आपल्या मस्त अशा फुलोरा बनवून तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे. हे बघा असं मस्त छान तयार होतो. हा आपला पारंपरिक पद्धतीचा केलेला आहे मी. इथे आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. खूप छान टेस्टी लागतो. आणि मेन म्हणजे हाच फुलोरा आहे ना आम्ही जन्माष्टमीला फुलोरा म्हणून लावतात इथे. तर कोणी कोणी नवरात्रात पण लावतात, 7व्या माळीला किंवा 9व्या माळीला लावतात. तर आम्ही इथे अष्टमीला लावतो, जन्माष्टमीला, कृष्णाच्या जन्माष्टमीला. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत